मित्रांनो, आजची सुंदर कथा शब्दांचे मूल्य. एका लहानशा गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता. अर्जुनाला अभ्यास फारसे आवडत नव्हते, पण गोष्टी ऐकायला आणि सांगायला तो खूप उत्सुक असे. गावातल्या वयोवृद्ध आजीकडे तो दररोज नवीन कथा ऐकायला जाई. एका दिवशी आजीने त्याला विचारले, अर्जुना, तुला शब्दांचे खरं मूल्य माहितीये का? अर्जुन म्हणाला, शब्दांचे काय मूल्य असतं आजी? ते तर फुकटच असतात. हसत आजी म्हणाली, उद्या सकाळी बाजारात जा आणि लोकांना गोड बोलून काहीतरी मिळवून आण. अर्जुनाला गंमत वाटली. तो बाजारात गेला आणि लोकांशी प्रेमाने बोलू लागला. काही वेळातच कोणीतरी त्याला पाणी दिलं, कुणी फळ दिलं, तर कुणी गोड हसून त्याचं कौतुक केलं. संध्याकाळी घरी परतल्यावर अर्जुन आजीकडे गेला आणि म्हणाला, आजी, खरंच गोड बोलून इतकं काही मिळू शकतं हे मला माहीत नव्हतं. तेव्हा आजी हसून म्हणाली, बघ ना, शब्दांची किंमत पैशांनी मोजता येत नाही. गोड बोलणं, प्रेमाने वागणं आणि इतरांना आदर देणं हेच माणसाला मोठं करतात. त्या दिवसापासून अर्जुन नेहमी गोड बोलायला लागला आणि गावात सगळ्यांचा लाडका झाला. तात्पर्य एवढेच, शब्द हे मोफत असले तरी त्याचं महत्त्व अमूल्य असतं. गोड बोलणं आणि आदर दाखवणं माणसाला आयुष्यात यशस्वी करतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.